नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकारची बॉर्डर बनवली होती. आज आपण मोती आणि गोल्डन कलरचे मणी हे दोन्ही यूज करून बाहीसाठीची बॉर्डर तयार करायची आपल्याला. सगळ्यात आधी पेन्सिलच्या साहाय्याने सरळ रेष टाकून घ्यायची. या प्रकारे बॉर्डर आपण लगेच ब्लाउजवर घेणार नाहीये. आपण सुरुवातीला छोट्या साईजमध्येच आपण बाहीची बॉर्डर तयार करणार आहे. तुम्ही पण या प्रकारेच करा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल आणि त्यानंतर ब्लाउजवरती आपण आपल्याला पाहिजे ती यापैकी कुठलीही बाहीची बॉर्डर घेऊ शकतो. त्यानंतर आपली जी उडनची सुई आहे ती घ्यायची. या प्रकारे मणी टाकून घ्यायचे. प्रत्येक वेळेस 2 मणी टाकल्यानंतर चेन स्टिच देऊन घ्यायची. या प्रकारे व्यवस्थित असे बाही बॉर्डरसाठी मणी टाकून घ्यायचे. गोल्डन कलरच्या मण्यांची लाईन झाल्यानंतर आपल्याला मोती टाकून घ्यायचे. मोती एकदम ही जी लाईन आपण बनवली आता त्याच्या एकदम शेजारी मोती टाकून घ्यायचे. सेम या प्रकारे मोती टाकून घ्यायचे. मोती टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला गोल्डन मणी टाकून घ्यायचे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण जी बॉर्डर बनवली आहे सेम त्याच प्रकारे आपल्याला या बॉर्डरचे मणी टाकून घ्यायचे. तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तो ओपन करून बघू शकता. या प्रकारे व्यवस्थित असे मणी टाकून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला व्हाईट कलरचे मोती घ्यायचे. प्रत्येक लाईन टाकल्यानंतर शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची, म्हणजे आपले मणी सुटणार नाही, व्यवस्थित पॅक होतील.
त्यानंतर व्हाईट कलरचे मोती घ्यायचे, सुईमध्ये 4 मोती आणि एक गोल्डन कलरचा मणी घ्यायचा, याप्रमाणे भरून घ्यायचे सुईमध्ये। त्यानंतर सरळ सरळ असे आपल्याला हे मोती टाकून घ्यायचे। 4 मोती टाकल्यानंतर शेवटी एक गोल्डन कलरचा मोती टाकून घ्यायचा। गोल्डन कलरचा मणी टाकल्याच्या नंतर पुन्हा एंड नॉट देऊन घ्यायची। त्यानंतर एक व्हाईट मोती आणि एक गोल्डन कलरचा मणी टाकून घ्यायचा। दोन्ही लाईनच्या मध्ये थोडासा गॅप सोडायचा, किंवा मग तुम्ही पेन्सिलच्या साहाय्याने ड्रॉ करून घेतलं तरी चालेल। मी इथं डायरेक्टच टाकून घेतलेत। त्यानंतर पुन्हा मोती टाकून घ्यायचे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही आपल्या गौरी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील। चेन स्टिच, मण्यांचं वर्क कसं करायचं, हे सर्व बघायला भेटेल। या प्रकारे व्यवस्थित असे मणी टाकून घ्यायचे। प्रत्येक मण्याच्या शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची, म्हणजे ते मणी व्यवस्थित बसतील। तुम्हाला जर अजूनही एंड नॉट जमत नसेल तर एंड नॉटचा मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे। एंड नॉट कशी द्यायची ते यामध्ये तुम्हाला कळेल। सेम या प्रोसेसमध्ये सगळे मणी टाकून घ्यायचे। ही आपली तिसरी बाळीसाठीची बॉर्डर डिझाइन आहे। याआधी आपण 2 प्रकारच्या बॉर्डर डिझाइन बनवल्यात। या प्रकारच्या बाहीसाठीच्या बॉर्डर डिझाइन तसेच गळ्यांचे विविध आकार आपण घेणार आहोत। त्यासाठी जर कोणी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आजच सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला आपण ज्या पुढच्या डिझाइन घेणार आहोत त्या बघायला भेटतील। त्यानंतर आपण ब्लाउजच्या डिझाइन तसेच ब्लाउजवरती डिझाइन कशा टाकायच्या हे पण आपण शिकणार आहोत। त्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुम्हाला जर बॉर्डर डिझाइन आवडली असेल तर लाईक करा।
ही बॉर्डर डिझाईन ब्लाऊजवरती कशी टाकायची, कसं अंतर सोडायचं हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्यासाठी गौरी फॅशन डिझायनर या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या प्रकारची बॉर्डर डिझाईनची प्रॅक्टिस करा.